साईबाबांच्या पावनभूमीमध्ये गेल्या 25 वर्षापासून अविरत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा हा शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय कैलास बापू कोते पाटील साहेब आणि काकी यांच्या माध्यमातून आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी गेली 25 वर्ष सातत्याने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा हा साजरा केला जातो। खरं म्हणजे कैलास बापू कोतेंचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे। बापूंनी हा जो सलग 25 वर्ष म्हणजे जवळजवळ 2 तपपेक्षा 1 वर्ष जास्त झालं, ही खूप मोठी तपस्या आहे। आणि हे कार्य बापूंनी जे अविरत सेवा चालू ठेवली, हे साईबाबांच्या चरणी खरं म्हणजे त्यांची खूप मोठी सेवा आहे। कारण गोरगरीब जनता लग्नाचा खर्च उचलू शकत नाही। आज हजारो मुला मुलींचे विवाह आणि कन्यादान हे कैलास बापूंनी ह्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये पार पाडले। याचं आम्हाला खूप अभिमान आहे आणि बापूंचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। बापूंना असंच सगळ्या समाजाचे लोकांचे, त्यामध्ये हिंदू मुस्लिम दलित बौद्ध सगळ्याच समाजाच्या लोकांना एकत्र करून आज बापूंनी गेल्या 25 वर्ष अविरत सेवा चालू ठेवली आणि त्यांना या सगळ्यांचा आशीर्वाद लाभत आहे। त्यामुळे बाबांनी त्यांना सर्व याच्यांनी संपन्न ठेवलं। आज त्यांचं प्रथम नगराध्यक्षाचा मान त्यांना मिळाला आणि त्याच्यानंतर त्यांनी ही जी सेवा चालू ठेवली ती 25 वर्ष सलग सेवा त्यांनी केली। त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी एकत्र करून या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा करून अनेक मुलींचे कन्यादान स्वतः बापूंनी आणि काकींनी त्यांच्या हस्ते केले। त्यांचा दुआ त्यांना सदैव मिळो आणि हा कार्यक्रम त्यांना सदैव असाच अविरत चालू राहो। 25 वर्ष पूर्ण झाली, पुढे 50, 75 आणि 100 वर्ष ही परंपरा बापूंची साईबाबांच्या पावनभूमीमध्ये सलग चालू राहो, ही मी साईचरणी प्रार्थना करतो।